करायचा। बागलाण तालुक्यातील देवळाणे परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकऱ्यांचं पशुधन धोक्यात आले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। रविवार दिनांक 21 रोजी पहाटेच्या सुमारास देवळाणे येथील शेतकरी विठ्ठल भीमसिंग पवार यांच्या शेतात बिबट्यानं हल्ला करून 2 शेळ्या व 1 बोकड फस्त केल्याची घटना घडली आहे। घटनेच्या वेळी पहाटे बाहेरून संशयास्पद आवाज येत असल्याचं लक्षात येताच पवार यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या शेतातून पळताना त्यांच्या निदर्शनास आले। याबाबतची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। गेल्या काही दिवसांपासून देवळाणे व परिसरातील शिवारांमध्ये बिबट्यांकडून पशुधनावर सातत्यानं हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करून आर्थिक आधार मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते। मात्र पशुधनच बिबट्याच्या हल्ल्यात ठार होत असल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। परिणामी शेतकऱ्यांची अवस्था इकडे आर तिकडे विहीर अशी झाली आहे। सध्या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असून रात्री उशिरापर्यंत शेतकरी पाणी देण्यासाठी शेतात थांबत आहेत। थंडीचं प्रमाण अधिक असल्यानं रात्रीच्या वेळी पाणी भरणं अधिकच त्रासदायक ठरतंय। त्यातच अंधाराचा फायदा घेत बिबट्यांचे हल्ले वाढल्यानं पशुधनासह मानवी जीवितालाही धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर देवळाणे परिसरात दिवसा 3 फेज वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, जेणेकरून रात्री शेतात जाण्याची गरज कमी होईल अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। तसेच बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागानं तातडीनं पिंजरा लावावा, जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणीही करण्यात येते आहे। वन विभागाकडून पुढील कारवाईबाबत शेतकऱ्यांचं लक्ष लागून असून लवकरात लवकर ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।